नमस्कार. शब्दधन मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन मिळावं, वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरचे पर्याय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून शब्दधन कडून वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांच्या मुलाखती आपण घेतो. आज आपण आहोत विद्याप्रतिष्ठानचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर बारामतीमध्ये आणि आपल्या सोबत विद्याप्रतिष्ठानचे स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रिन्सिपल मॅडम आर्किटेक्ट राजश्री पाटील मॅडम आपल्या सोबत आर्किटेक्चर क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयाचं मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, शब्दधन मध्ये मी आपलं मनपूर्वक असं स्वागत करतो. डॉक्टर, इंजिनियर ही करिअरची क्षेत्र आहेत, परंतु याबरोबर एक हटकं करिअरचे क्षेत्र आहे ते म्हणजे आर्किटेक्चर. नेमकं मॅडम हे क्षेत्र काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. सर्वप्रथम धन्यवाद सर. सुरुवातीला मला हे सांगायला आवडेल की ज्याची सुरुवात तुम्ही केली की मेडिकल इंजिनियर हे पारंपरिक क्षेत्र जसं आपल्याकडे मानून जास्तीत जास्त समाजाचा कल असतो तो डिग्री आणि त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा, त्याचप्रमाणे आर्किटेक्चर हे तेवढंच प्राचीन आणि तेवढंच प्रोफेशनल करिअर आहे की ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे सांगेन की आर्किटेक्चर म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण वास्तुरचनाशास्त्र म्हणतो की एखादं घर, इमारत, बिल्डिंग असेल, सामाजिक उपयोगासाठी असणारी बिल्डिंग असेल, पूल असेल, मंदिर असतील, तर यासारख्या इमारतींचे बांधकाम चालू करण्यापूर्वी काही शास्त्रोक्त नियम, जे बांधकामाचे शास्त्रोक्त नियम वापरून आपण त्याची रचना केली जाते आणि ती रचना करत असताना त्याचा उपयुक्तता, भक्कमपणा आणि सौंदर्यीकरण या तिन्ही बाबींचा विचार करून जी रचना केली जाते त्याला आपण आर्किटेक्चर. मॅडम, आर्किटेक्चर हे क्षेत्र काय आहे ते आम्हाला तुम्ही सांगितलं. एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आर्किटेक्ट या क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल आणि आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये येऊन आपल्याला एक आर्किटेक्चर व्हायचं असेल तर यासाठी नेमकी पात्रता काय आहे किंवा एलिजिबिलिटी काय आहे? आर्किटेक्चरचं 5 वर्षांचे डिग्री प्रोग्राम घेण्यासाठी ECM आवश्यक आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा ग्रुप 12वी नंतर लागतो आणि याच्यात किंवा डिप्लोमा जर झाला असेल 10+3 डिप्लोमा आणि डिप्लोमाला जर मॅथ्स हा विषय असेल तरी देखील तुम्ही यासाठी पात्र असता. आणि गुणांची आवश्यकता मध्ये म्हणाल तर ओपन कॅटेगरीसाठी 50% गुण आवश्यक असतात आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% गुणांची अट आहे. ओके. म्हणजे पहा की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय महत्वाचे आहेत. एक कोणती एंट्रन्स एक्झामिनेशन असतात, जसं की आपल्याला इंजिनिअरिंगला जायचं म्हटलं की JEE असते, मेडिकलसाठी नीट असते, तसं आर्किटेक्चरसाठी कोणती पात्रता परीक्षा असते? आर्किटेक्चरसाठी नाटा ही एक स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे जे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर न्यू दिल्ली याच्या नियंत्रणाखाली होते आणि ती त्याचे नाटाचे स्वतंत्र एक्झाम सेंटर निरनिराळे आर्किटेक्चर कॉलेजेस आहेत. प्रत्येक शनिवारी रविवारी तिथे रजिस्ट्रेशन करून आपण ही एक एंट्रन्स एक्झाम देऊ शकतो. याशिवाय JEEचा सेकंड पेपर हा देखील या JEE सेकंड पेपरच्या माध्यमातून पण आपण आर्किटेक्चरला ऍडमिशन घेऊ शकतो. नक्की मॅडम. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर मानवाच्या मूलभूत गरजा जर पाहिल्या तर अन्न, वस्त्र आणि निवारा त्यामधली सगळ्यात महत्वाची निवारा आहे आणि त्या रिलेटेड हे क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या संधी सुद्धा अफाट आहे की आपल्याला 11वी 12वी सायन्स करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नाटा ही जी परीक्षा आहे ती सुद्धा देणं गरजेचं आहे. मॅडम, विद्याप्रतिष्ठान हे नाव अनेक वर्षापासून बारामतीमध्ये आहेत आणि अनेक विद्यार्थी या संस्थेने घडवलेले आहेत. विद्याप्रतिष्ठानचं स्कूल ऑफ आर्किटेक्चर बारामती अगदी 2010 पासून बारामतीमध्ये कार्यरत आहेत. नेमकं आपलं स्कूल आणि स्कूलमध्ये असणारे वेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रम त्याबद्दल काय सांगा? विद्याप्रतिष्ठान बद्दल बोलायचं झालं तर विद्याप्रतिष्ठानची स्थापना 1972 साली आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली. गेले 50 वर्ष संस्थेचा उल्लेखनीय प्रवास राहिलेला आहे जो आपण सर्वजण याला साक्षीदार आहोत. आणि 1972 पासून ते आत्ताच्या चालू असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगापर्यंत आदरणीय पवार साहेब व आदरणीय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट कॅम्पसची रचना बारामतीमध्ये आहे आणि त्या कॅम्पसमध्ये विविध प्रकारे निरनिराळे 30 महाविद्यालय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विद्याप्रतिष्ठानचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर ज्याची स्थापना 2010 साली बारामतीमध्ये झाली. नक्की. म्हणजे पहा की तालुक्याच्या प्लेसला असणारं हे सगळ्यात महत्वाचं महाविद्यालय आहे आणि विद्याप्रतिष्ठानचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर मध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर अगदी भारताच्या कानाकोपऱ्यामधून विद्यार्थी येतात. मॅडम, मुलींसाठी नेमक्या या क्षेत्रामध्ये एक हटके संधी आहे. मुलींसाठी हे क्षेत्र एक वेगळ्या प्रकारचं क्षेत्र मानलं जातं. तुम्ही स्वतः आर्किटेक्ट आहात, नेमकं काय सांगाल मुलींसाठी असणाऱ्या संधी कोणत्या? मुलींसाठी सर म्हणून मुलींसाठी आणि मुलांसाठी सर्वच प्रोफेशन समान आहे हे आपण सर्वच जण मानतो.
पण मुलींसाठी आर्किटेक्चर सांगायचं विशेष म्हणजे मुलींमध्ये जो बाय डिफॉल्ट गुण असतो की लीडरशिप, कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन आणि सौंदर्याकडे बघण्याचा एक वेगळा मुलींमध्ये असणारा उपजत गुण आहे, तर त्याचा नक्कीच या करिअरमध्ये फायदा होतो आपल्याला. आणि मुलींसाठी जर संधी म्हणाला तर की बॅचलर ही डिग्री आहे, हायर एज्युकेशन मधून मुली निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात. शिवाय साईट कन्स्ट्रक्शन रिलेटेड जरी असेल तरी आत्ताच्या युगामध्ये बऱ्याच मुली किंवा भारत किंवा भारताच्या बाहेर देखील अशी असंख्य उदाहरणं आहेत की जिथे स्त्रिया आर्किटेक्ट म्हणून मोठ्या नावारूपाला आलेल्या आहेत. आणि या करिअरमध्ये 2 भाग आहेत की जे तुम्ही ड्रॉइंग करणं आणि ते केलेले ड्रॉइंग ऑन साईट कन्स्ट्रक्शन रूपी ते निर्माण करणं. तर जसं तुमचा प्रश्न होतो की मुलींसाठी संधी काय आहेत, तर आपण जर आपल्या ग्रामीण भागातून जर म्हणालो तर खूप वेळा असं असतं की मुलींना कन्स्ट्रक्शन आणि ऑन साईट कामं नको. पण इथे जे 2 विभाग आहेत की जिथं तुम्ही पहिला सुरुवातीला त्याचं डिझाईन करता आणि दुसरं नंतर त्याचं रचना जागेवरती कन्स्ट्रक्शन करता, तर आपल्याला एक ऑप्शन आहे की मुलींचा कल हा डिझायनिंग मध्ये जास्ती आहे आणि काही ठराविक मुली कन्स्ट्रक्शन मध्ये जाऊ शकतात. पण तरी मला आता सांगायला आवडेल की कन्स्ट्रक्शन मध्ये आणि ऑन साईट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या मुलींची संख्याही तेवढीच जास्त आहे आणि मुलींसाठी अत्यंत चांगलं असं एक आर्किटेक्चर करिअर आहे. नक्कीच, म्हणजे पहा की मुलींसाठी खूप संधी या क्षेत्रामध्ये आहेत. मॅडम, मी कॉलेज पाहिलं, कॉलेजमधल्या ऍक्टिव्हिटीज पाहिल्या, खूप वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट इथल्या मुलांनी केलेले आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण प्रयत्न करता. खूप वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतात, वेगळ्या प्रकारच्या टूर्स असतात. कारण आर्किटेक्चर हे एक असं क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये कल्पकता हवी, त्याच्यामध्ये लॉजिक हवं, त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये पाहण्याचा एक दृष्टिकोन हवा. म्हणजे आपल्या आयुष्याच्या शाळेमध्ये काटकोन, चौकोन, विशालकोन शिकवला जातो, परंतु एक सकारात्मक दृष्टिकोन जो असतो तो आर्किटेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेमकं आपल्या महाविद्यालयामध्ये मुलांसाठी राबवले जाणारे वेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत ते नेमके कोणकोणते आहेत? जसं की आपण म्हणालो की आपल्या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातून येणारी मुलांची संख्या जास्त आहे. त्याचं नुसतं ग्रामीणच नाही तर शहरी भागामधून पण येतात. पण विद्याप्रतिष्ठानचं विजनच आहे की इथे ग्रामीण भागातल्या मुलांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात प्रोफेशनलच्या, म्हणून याची स्थापना झाली. तर येणारे मुलं जे 12वी सायन्स मधून येणारी जी मुलं आहेत आणि तर त्यांना तोडीसतोड शहरामध्ये असणाऱ्या सर्व सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि या निमित्ताने मला हे सांगायला आवडेल की आर्किटेक्चर कॉलेज जर सहसा आपण बघायला गेलो तर साधारण जिल्हास्तरीय मेट्रो शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये आहेत. बारामती हा एक आपण अपवाद म्हणू शकतो की जे तालुका स्तरावरती गेले जवळपास 15 वर्ष आपल्या कॉलेजची स्थापना झालेली आहे. आणि ग्रामीण भागातून आलेल्या मुलांसाठी आपण इथे निरनिराळे वर्कशॉप, सेमिनार अटेंड करतो ज्याच्यामध्ये बाहेरून नामांकित आर्किटेक्ट्स येतात. फक्त आर्किटेक्टच नाहीत तर कन्स्ट्रक्शन रिलेटेड बरेचसे टेक्निकल पर्सन्स येतात की जे त्यांच्याशी संवाद साधून 2-3 दिवसांच्या कार्यशाळा घेतल्या जातात आणि तिथे मुलांबरोबर संवाद साधला जातो आणि त्यातून त्यांना निरनिराळे एक्सपोजर्स मिळाले जातात. याशिवाय आम्ही त्यांना साईट व्हिजिट्स ज्या असतात की ज्या लोकल साईट व्हिजिट्स म्हणतो किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या अभ्यास दौऱ्यांचं आपण आयोजन केलं जातं. कॉलेजमधील एक निराळी भाग किंवा एक सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे रिसर्च अँड कन्सल्टन्सी सेल आहे कॉलेजमध्ये की ज्यामध्ये 5 वर्षामध्येच तुम्ही कॉलेजमध्ये रिसर्च अँड कन्सल्टन्सीच्या निमित्ताने काही रिसर्च बेस आणि छोट्या मोठ्या स्वरूपातले ऍक्च्युअली घडणारे प्रोजेक्ट्स कॉलेजमध्ये घेतले जातात आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा असतो, जेणेकरून शिकत असतानाच त्यांना प्रॅक्टिकलचं नॉलेज कॉलेजमध्येच मिळतं. आणि मला असं वाटतं की दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जे येणारी मुलं आहेत की प्रोफेशनल कॉलेज म्हणलं की इंग्लिश हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे आणि इंग्लिशही आलंच पाहिजे कारण आपल्याला ग्लोबलायझेशन करायचंय, कम्पीट करायचं आहे. त्यामुळे इंग्लिश हा एक भाग आहेच आहे, परीक्षा असेल किंवा प्रेझेंटेशन आहे. पण सुरुवात करताना आमच्याकडे असं केलं जातं की आलेल्या मुलांना मराठीमधून देखील किंवा काही हिंदी भाषिक असतील तर हिंदी भाषिक सुद्धा लोकांना त्या लेवलमध्ये त्यांना कॉन्सेप्ट क्लिअर केले जातात आणि हळूहळू त्यांचं प्रेझेंटेशन आणि कॉन्फिडन्स इंग्लिशकडे वळवलं जातं. तर असे प्रयत्न कॉलेजमध्ये केले जातात. नक्कीच, म्हणजे पहा की विविध उपक्रमाच्या माध्यमातून एक आर्किटेक्चर जो आहे तो विद्यार्थी वेगळ्या लेवलला आपल्या स्कूलमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या बनवला जातो. मॅडम, हा जो 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे तर त्याच्यामध्ये 10 सेमिस्टर असतात, वेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट असतात. नेमकं आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्याला
काय काय शिकायला मिळतं? आर्किटेक्चर बद्दल बोलायचं झालं तर लोकांमध्ये समाजामध्ये असं असतं की ड्रॉइंग छान असेल तर आर्किटेक्चर करिअर हवं. निश्चितच आर्किटेक्चरमध्ये स्केचिंग, ड्रॉइंग हा महत्वाचा, त्याची भूमिकाही महत्वाची आहेच आहे. पण याशिवाय तुम्हाला आर्किटेक्चरमध्ये आल्यानंतर डिझाईन जो मेन सब्जेक्ट आहे, डिझाईन सोबत टेक्नॉलॉजी आणि त्याचे अलाइड जे सब्जेक्ट आहेत, सर्व्हिसेस, हिस्ट्री, थोडंसं मॅथमॅटिकल थिअरी ऑफ टॉस म्हणून असतो. तर साधारण स्वरूप एक 70% तुम्हाला स्टुडिओ बेस्ड सब्जेक्ट्स असतात आणि 30% तुम्हाला थिअरी असते. आणि टोटल 10 सेमिस्टरचा हा कोर्स आहे. आणि या 10 सेमिस्टरमध्ये एक सेमिस्टर तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन इंटर्नशिप करायला लागते, ती 9व्या सेमिस्टरमध्ये करायला लागते, 4th इयरमध्ये. आणि म्हणजे एक्झामचं स्वरूप जर आपण म्हणालो तर एक्झाममध्ये थिअरी ही युनिव्हर्सिटीची असतेच आहे, पण थिअरीच्या अगोदर सेशनल वायवा असतात की जे तुम्ही स्टुडिओमध्ये 2.5-3 महिने जे तुम्ही काम केलेलं असतं डिझाईनच्या प्रकल्पांबद्दल, त्या प्रकल्पांचं सादरीकरण असतं की ज्याला आपण वायवा किंवा ज्युरी असं म्हणतात. आणि तिथे तुम्हाला ते तुमचे केलेले डिझाईन त्याची एक्झाम होते अगोदर आणि मग त्याच्यानंतर ही युनिव्हर्सिटीची थिअरी पेपर असते. नक्कीच पहा की आर्किटेक्चर क्षेत्रामधील करिअरच्या संधी आपण जाणून घेतोय. विद्याप्रतिष्ठानचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर बारामती आपल्या बारामतीमध्ये आहे आणि विद्याप्रतिष्ठानच्या कॅम्पसमध्ये स्कूल ऑफ आर्किटेक्चर बारामती आहे. स्क्रीनवरती आपल्याला नंबर पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला आर्किटेक्चर या क्षेत्राबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती जे नंबर पाहायला मिळत आहेत तिथं तुम्ही संपर्क करू शकता. विद्याप्रतिष्ठानचे स्कूल ऑफ आर्किटेक्चरला तुम्ही भेट देऊ शकता आणि आपल्या करिअरच्या विविध ज्या संधी आहेत त्या सुद्धा तुम्ही जाणून घेऊ शकता. मॅडम, एक शेवटचा प्रश्न या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्हाला विचारतो की आर्किटेक्चर या क्षेत्रामधील करिअरच्या असणाऱ्या संधी नेमक्या कोणकोणत्या आहेत? आर्किटेक्चर जरी ऐकायला आपल्याला एक शब्द असेल, पण मला इथे सांगायला आवडेल की आर्किटेक्चरमध्ये करिअरच्या संधी खूप आहेत. तुम्ही बॅचलर्स डिग्री प्राप्त केल्यानंतर तुम्ही स्वतःचं डिझायनिंग फर्ममध्ये चालू करू शकता, प्रायव्हेट कंपनीजमध्ये जॉब करू शकता. बॅचलर्स नंतर तुम्ही हायर एज्युकेशनला जाऊ शकता, ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही लँडस्केपिंग, कम्प्युटर, इंटिरियर, अर्बन प्लॅनिंग असे निरनिराळे सब्जेक्ट घेऊन तुम्ही हायर स्टडीज करू शकता. आणि त्याद्वारे तुम्ही काही गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट जे ऑर्गनायझेशन्स आहेत तिथे पण तुम्ही आर्किटेक्ट या पदाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम थ्रू जाऊ शकता. आणि आर्किटेक्चर मधील करिअर जर आपण म्हणालो तर स्वतःची प्रॅक्टिस, स्वतःचा व्यवसाय हे एक उत्तम करिअर आर्किटेक्चरमध्ये मानलं जातं. नक्कीच. म्हणजे पहा की करिअरच्या अफाट संधी या क्षेत्रामध्ये आहेत. कारण एक सोन्याची संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच आपल्याला सोनं करायचं असेल तर विद्याप्रतिष्ठानचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर बारामतीमध्ये आपण एकदा भेट देऊ शकता आणि हे आर्किटेक्चर क्षेत्र नेमकं काय आहे त्याविषयीचं तुम्ही जाणून घेऊ शकता. मॅडम, आज आपण आर्किटेक्चरमधील करिअरच्या संधी या विषयावरती मुलाखतीमध्ये तुमचा वेळ दिला, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो. आणि या मुलाखतीच्या निमित्तानं विद्याप्रतिष्ठान स्कूल ऑफ आर्किटेक्चर आमच्या टीमलाही पाहण्याची संधी मिळाली. खूप जबरदस्त असं स्कूल आहे, खूप वेगळ्या प्रकारच्या सुविधा इथं उपलब्ध आहेत आणि एक चांगला आर्किटेक्ट नेमका काय असतो, त्याच्याकडे कोणकोणत्या क्वालिटीज असायला हव्यात, हे सगळं आम्हाला इथून जाणून घ्यायला आवडलं. खूप माहिती त्या ठिकाणी मिळाली. कारण असं म्हटलं जातं की नॉलेज इज पॉवर इफ यू अप्लाइड. ज्ञान ही शक्ती आहे जर त्याचा उपयोग केला तर. आणि ते आपल्याला इथं पाहायला मिळालं. आपल्यासोबत आर्किटेक्ट राजश्री पाटील मॅडम आणि या स्कूलच्या प्रिन्सिपल यांनी संवाद साधला, त्याबद्दल मी मॅडमचाही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि विद्यार्थ्यांना ही मुलाखत कशी वाटली, काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही आपण कमेंटमध्ये विचारू शकता. स्क्रीनवरती जे नंबर पाहायला मिळत आहेत त्या नंबरवरती कॉलही करू शकता. मॅडम, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. स्कूल ऑफ आर्किटेक्चर बारामती, ऑन बिहाफ ऑफ स्कूल ऑफ आर्किटेक्चर बारामती, आम्ही देखील शब्दधनचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आर्किटेक्चर हे एक किती निराळं करिअर आहे याबद्दल तुम्ही आजचा एपिसोड. धन्यवाद.